नमस्कार. चला तर मग आज ना आपण फक्त वाटीभर शेंगदाण्यापासून असं एकदम मस्त खमंग, खुसखुशीत त्याचबरोबर पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. हा जो पदार्थ आहे ना तो तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्हाला गोड खायची इच्छा झाली असेल किंवा लहान मुलांना पौष्टिक काहीतरी द्यायचं असेल तेव्हा सुद्धा बनवू शकता. खरंच खूप सोपा आहे आणि अगदी 10 मिनिटात बनतो. सगळ्यात अगोदर ना आपल्याला कढईमध्ये वाटीभर शेंगदाणे टाकून घ्यायचे. मी एका वाटीचं प्रमाण सांगते म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की कसं आणि किती घ्यायचं आपल्याला प्रमाण. तर ते वाटीभर शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे ना स्वच्छ असावे म्हणजे कधी कधी शेंगदाण्यामध्ये ना 1-2 शेंगदाणे कुमट असतात, खवट असतात आणि म्हणूनच आपल्याला शेंगदाणे व्यवस्थितपणे बघून घ्यायचे. तर हे शेंगदाणे आता कढईमध्ये मी टाकून घेतले आणि शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवर छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. जास्त पण इथे आपल्याला कडक करायचे नाहीत, असे मीडियममध्येच आपण भाजून घेणार आहोत. तर एकदम कमी गॅसवर मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता मी इंडक्शनवर बनवत आहे. तुम्ही गॅसवर बनवत असाल तर कमी गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्या. तर बघा छान भाजून घेतले. आता एका ताटामध्ये काढून ठेवायचे म्हणजे ते थंड होतात. आता त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलं आहे. तुम्ही खोबरं किसून घेतले तर थोडंसं खोबऱ्याचा तुकडा त्यामध्ये पडला होता, त्यामुळे ना मी ते बाजूला करून घेतला. आता खोबरंसुद्धा छान मंद आचेवर आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. जास्त पण भाजू नका, जर जास्त भाजलं तर ते करपट लागेल. तर बघा खोबरं पण आपलं छान व्यवस्थितपणे भाजून घेतले आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला 4-5 काजू आणि 4-5 बदाम घालून घ्यायचेत आणि हे पण हलकेसे छान असे गरम करून घ्यायचेत. थोडेसे जे तुम्ही भाजून घेतले ते काजू आणि बदाम आणि जे आपण शेंगदाणे सर्वात अगोदर भाजून घेतले होते ना ते पण थंड झाले. थंड झाल्याच्या नंतर ना याचं पूर्णपणे आपल्याला टरफलं बाजूला काढून घ्यायचंय. तर बघा सगळं टरफलं बाजूला काढून याला मी एकदा फटकून घेतलंय आणि आता काय करायचं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि मिक्सरला कमी जास्त करून आपण याची छान अशी पावडर तयार करून घेणार आहोत. तर बघा इथे ना मी जास्त असं बारीक फिरवलेलं नाही, थोडंसं दरदरच फिरवलंय आणि एका ताटामध्ये हे सगळं काढून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे आपण खोबरं आणि काजू बदाम थोडेसे गरम करून घेतले होते ना ते पण यामध्ये घालून घ्यायचेत आणि परत मिक्सरला छान याला बारीक करून घ्यायचं. तर पाहू शकता एकदम छान असं बारीक करून घेतलं. हे सुद्धा आपल्याला ह्या ताटामध्येच काढून घ्यायचंय आणि जे शेंगदाण्याचं आपण बारीक करून घेतलेत शेंगदाणे त्यामध्येच हे घालून घ्यायचं आणि याला छान एकत्र करून घ्यायचं म्हणजे ते छान एकत्र होईल. आता ना कढईमध्ये आपल्याला साधारणतः 2 चमचे तूप घालायचं आणि ते आपल्याला 1.5 वाटी गूळ घालायचा आहे. तर बघा आता मी ते 1 वाटी शेंगदाणे घेतले होते त्यासाठी 1.5 वाटी गुळाचं प्रमाण हे परफेक्ट आहे. हा गूळ पण यामध्ये घालायचा आणि चांगला व्यवस्थितपणे विरघळून घ्यायचा. तरी ते आपल्याला पाणी घालायचं नाही, फक्त तूप घातल्यामुळे ते पाणी घालायची गरज नाही. हा गूळ छान व्यवस्थितपणे आपल्याला विरघळून घ्यायचा आहे म्हणजे गुळाच्या ज्या गाठी असतात ते छान विरघळल्या की आपला पदार्थ एकदम मस्त होतो. तर बघा आता जो गूळ होता तो पण छान विरघळला की लगेच आपण शेंगदाण्याची आणि खोबरं आणि काजू बदामची पावडर तयार करून घेतली होती ना ती घालून घ्यायची. तर मी सरसकट एकदाच घातली नाही, अगोदर मी थोडीशी घातली आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आणि परत नंतर जी राहिलेली जी पावडर असते ती पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायची. तर मी टप्प्याटप्प्याने ॲड केली, तुम्ही एकदाच डायरेक्ट ॲड करू शकता. तर बघा हे मी सगळं यामध्ये आता ओतून घेतलं आणि हे छान व्यवस्थितपणे मिक्स करायचं. हे ना यामध्ये घातल्याच्या नंतर पटकन मिक्स होतं, जास्त वेळ पण लागत नाही याला मिक्स होण्यासाठी. फक्त 2 मिनिटात हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं आणि आता इथे ना प्लेटला मी अगोदरच तूप लावून ठेवलं होतं. ज्यामध्ये तुम्हाला हे टाकायचंय त्यामध्ये अगोदरच प्लेटला किंवा एखाद्या डब्याला तूप लावून ठेवायचं आणि नंतर हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं. तर आता हे यामध्ये मी टाकून घेतलं आणि एक स्पॅच्युला घेतला. स्पॅच्युलाच्या साहाय्याने ना याला छान व्यवस्थितपणे सेट करता येतं. तर हे छान मस्तपैकी सेट झालेलं आहे. तर थोडंसं याला थंड करायचं आहे, जास्त पण नाही, थोडंसं थंड करून घेऊया. आणि आता थोडं थंड केलं, थोडंसं कोमट आहे, तर कोमट असतानाच याला आपण वड्या पाडून घेणार आहोत. खूप छान आणि पौष्टिक पदार्थ आहे. लहान मुलासाठी तर खरंच खूप पौष्टिक आहे. तुम्ही सुद्धा लहान मुलांना देऊ शकता. आता लवकरच आषाढी एकादशी सुद्धा येत आहे, तर उपवासाला सुद्धा तुम्ही हा शेंगदाणे आणि गुळाची चिक्की बनवून किंवा याला आपण वडी देखील म्हणू शकतो. तुम्ही हा जो पदार्थ आहे ना तो मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा एखादी वडी किंवा 2 वडी देऊ शकता. खरंच खूप पौष्टिक आहे, बनवायला सुद्धा तितकाच सोपा आणि खायला तर खरंच खूप छान. आणि ही जी वडी आहे ना ती अजिबात कडक होत नाही, एकदम अशी खुसखुशीत होते, जिभेवर टाकताच विरघळते. खायला सुद्धा खरं खूप छान आहे. आषाढी एकादशी येत आहे त्या उपवासासाठी तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्कीच बनवू शकता किंवा आदल्यामधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी सुद्धा खरंच खूप पौष्टिक आहे. आणि हो, जर का तुम्ही माझा व्हिडिओ नव्यानेच बघत असाल तर एक व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करायला पण विसरू नका. आणि हो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब पण करा, म्हणजे आपल्याला जे नेक्स्ट व्हिडिओ येत असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला अजून कुठले पदार्थ पाहायला आवडतील उपवासाचे किंवा आणखीन दुसरे कुठलेही
तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.